हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण BAMS ऍडमिशन 2025 यासाठी टॉप 10 BMS कॉलेज महाराष्ट्रामधले बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, फीज आणि कट ऑफ किती असतं तुमचा, त्याच्यानंतर अॅन्युअल फीज किती असणार आहे. आता MBBS आणि BDS ची जी प्रक्रिया आहे ते उद्यापर्यंत चालणार आहे आणि BHMS म्हणजे आयुषचे जे कोर्सेस आहेत त्याचा शेड्यूल येऊन जाईल. म्हणजे तुम्हाला कॉलेज वगैरे असणं माहित असणं गरजेचं आहे. ओके, तर चला आपण बोलूया. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे मी कॉलेजचं नाव दिलेलं आहे, त्याच्यानंतर सिटी, टाइप ऑफ ॲफिलिएशन, अॅन्युअल फीस किती असते, स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोटा पण इथे मी दिलेला आहे. कितीला तुमचं किती मार्क लागतात तुम्हाला स्टेट कोटाला आणि ऑल इंडिया कोटाला. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट कॉलेज आहे RA पोद्दार गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल मुंबई. तर हे गव्हर्नमेंटचं आहे आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्स हे अफिलिएटेड आहे. ओके, हे कॉलेज. तर अॅन्युअल फीस बघा 25 ते 45,000 रुपये फीज आहे फक्त. तर इथे थोडं म्हणजे तुमचं मार्क आहे ते थोडे जास्त लागतात तुम्हाला इथे नंबर लागण्यासाठी. तर 500 ते 540 पर्यंत इथे जे आहे तुम्हाला मार्क लागतात नीटचे. त्याच्यानंतर स्टेट ऑल इंडिया कोटाचं जे आहे ते 515 ते 550 पर्यंत गेलेलं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आहे गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर. तर इथे गव्हर्नमेंटचंच कॉलेज आहे, हे पण 20 ते 40,000 रुपये फीज असते, अॅन्युअल फीज आहे. त्याच्यानंतर इथे बघा रँक कितीला क्लोज झालेली आहे. 490 ते 530 पर्यंत जे आहे ते क्लोज होतो तुमचा ऍडमिशन. त्याच्यानंतर ऑल इंडियाचा बघा 505 ते 545 पर्यंत गेलेला आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल नांदेड. तर गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे हे. 15 ते 35,000 रुपयेपर्यंत फीज असते इथे. 470 ते 510 पर्यंत इथे जे आहे क्लोज होतो ऍडमिशन. 495 ते 530 पर्यंत जे आहे ऑल इंडियाचा कोटा जातो इथे. ओके, त्याच्यानंतर आहे गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल उस्मानाबाद. तर गव्हर्नमेंटचंच कॉलेज आहे हे पण. त्याच्यानंतर 15 ते 30,000 रुपये फीज आहे अॅन्युअल. 460 ते 500 पर्यंत इथे जे आहे तुमचं ऍडमिशन क्लोज होतो. एवढे तुम्हाला मार्क लागतात नीटमध्ये. आणि ऑल इंडियाचा बघा 485 ते 520 पर्यंत गेलेलं आहे. ओके, टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे. तर हे पण गव्हर्नमेंट ऍडेड आहे कॉलेज. 80,000 ते 1,40,000 1,40,000 पर्यंत इथे अॅन्युअल फीज असते. 440 ते 500 पर्यंत इथे जे आहे तुम्हाला मार्क लागतात. म्हणजे एवढं त्याचा कट ऑफ लागतो. ओके, त्याच्यानंतर ऑल इंडियाचा कोटा जे आहे 455 ते 505 पर्यंत जातो. त्याच्यानंतर अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय पुणे. तर हे गव्हर्नमेंट ऍडेडच आहे हे कॉलेज पण. 80,000 ते 1,20,000 पर्यंत अॅन्युअल फीज असते. 430 ते 490 पर्यंत जे आहे तुमचा कट ऑफ जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कॅटेगरी अनुसार हे चेंज होतो. ओके, फीज पण आणि तुमचं जे कट ऑफ आहे हे पण थोडं चेंज होत असतो. ओके, तर हे रॅन्डमली मी सांगत आहे तुम्हाला. 430 ते 490 पर्यंत जे आहे जनरल SC ST कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत त्यांना 400च्या वरच मार्क पाहिजे. त्याच्यानंतर SC ST चे जे कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांना थोडं कमी असतं. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 445 ते 500 पर्यंत जे आहे ऑल इंडियाचा असतो कट ऑफ. ओके, त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, हे कॉलेज डिस्कस करण्याआधी आपण एक सूचना आहे. नीट एक्झामसाठी 2026 साठी आपण कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस आम्ही लाईव्ह लेक्चर थ्रू कव्हर करणार आहे. त्यासोबतच तुम्हाला टेस्ट नोट्स हे सगळं काही इंग्लिश मध्ये जे आहे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे आम्ही. तर 4,999 रुपये फीज आहे फक्त याची. नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्सला जॉईन करू शकता. तर बरेचसे विद्यार्थी म्हणतील की एवढं फीस कमी कसं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे आता तुम्ही मार्केटमध्ये गेला तर 50,000च्या वरतीच तुम्हाला क्लास भेटेल. ओके, तर आम्ही हे फक्त गरजू जे विद्यार्थी असतात, म्हणजे ज्यांची परिस्थिती नसते आणि त्यांना नीट एक्झाम द्यायची, तर त्यांच्यासाठी आम्ही हे लॉन्च केलेलं आहे कोर्स. तर लवकरात लवकर कोर्सला जॉईन करा. फक्त आणि हे काहीच फीज नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्सला जॉईन करू शकता. तर दुसरा कॉलेज आहे बघा, श्री आयुर्वेद महाविद्यालय नागपूर. गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज आहे. 90 ते 1,40,000 रुपये फीज असते आणि
कट ऑफ बघा 420 ते 480 पर्यंत कट ऑफ गेलेला आहे. हे लास्ट इयरचा कट ऑफ आहे, यावर्षी पण एवढंच असेल. ओके, म्हणजे थोडंफार कमी होतं, कमी जास्त, बट हेच रेंज असते. ओके, तर ऑल इंडियाचा बघा 435 ते 495 पर्यंत गेलेलं आहे. त्याच्यानंतर आयुर्वेद महाविद्यालय नाशिक गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज आहे, 80 ते 1,20,000 रुपये फीज आहे अॅन्युअल. 410 ते 470 पर्यंत इथे जे आहे क्लोज झालेलं आहे तुमचं ऍडमिशन. 430 ते 490 पर्यंत ऑल इंडियाचा आहे. त्याच्यानंतर डीम युनिव्हर्सिटी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेद पुणे, त्याच्यानंतर डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पिंपरी पुणे. तर हे दोन्ही आता डीम युनिव्हर्सिटी मधले कॉलेज आहे. तर 3 लाख ते 4.5 लाख पर्यंत आहे भारती विद्यापीठचा आणि 3 ते 5 लाख आहे डॉक्टर डी वाय पाटीलचा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे इथे तुमचं रिझर्वेशन वगैरे काहीच नसतं. ऑल इंडिया मधून तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं. म्हणजे ऑल इंडियाचा जे कोटा आहे त्यामधून तुम्हाला जे आहे ऍडमिशन भेटतं. इथे स्टेट कोटा वगैरे काय नसतं. ओके, तर याची फीज थोडी जास्त असते, कट ऑफ पण कमी लागलेलं असतं. आता भारतीय विद्यापीठचं आपण बघितलं तर 340 ते 410 पर्यंत इथे जे आहे कट ऑफ गेलेला आहे आणि 335 ते 405 पर्यंत जे आहे डॉक्टर डी वाय पाटीलचा गेलेला आहे कट ऑफ. ओके, तर एवढंच कट ऑफ असतं त्यांचं, जास्त जात नाही. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण 10 कॉलेजेस इथे बघितलेले आहे. त्याचं टाईप कोणतं आहे, फीज, कट ऑफ, ऑल इंडिया, स्टेट मध्ये किती कट ऑफ जातो, हे सगळी गोष्टी आपण जे आहे बघितलेल्या आहे. तुम्हाला काही पण डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. आणि तुम्हाला अजून व्हिडिओ म्हणजे तुम्हाला काही कन्फ्युजन असेल, त्याच्यानंतर अजून कॉलेजेस पाहिजे असतील तर मी ते पण व्हिडिओ बनवेल. ओके, मला कमेंट करा फक्त. ओके, थँक्यू, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट अपडेट मध्ये.